पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी केक कापणाऱ्या साजिद सोबत ज्योती मल्होत्राचा व्हिडिओ. ज्योतीचा पाक दूतावासातल्या अनेकांशी फोनवरून संपर्क असल्याचं उघड. तपासादरम्यान ज्योती मल्होत्राच्या डायरीतून महत्त्वाच्या बाबी समोर. ज्योती मल्होत्राचा कल पाकिस्तानकडे असल्याचं डायरीतून उघड. पाकिस्तानच्या लोकांकडून खूप प्रेम मिळालं, डायरीत उल्लेख. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या नागपुरातील सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्टेशनचं लोकार्पण. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दाखवणार मोदी हिरवा झेंडा. मुंबई महापालिकेची निवडणूक 2017च्याच प्रभाग रचनेनुसार होणार. सूत्रांची माहिती. 227 प्रभागांमध्ये निवडणुकीसाठी तयारी सुरू. ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष M.R. श्रीनिवासन यांचं निधन. पहिली संशोधन अणुभट्टी उभारण्यात डॉ. होमी भाभा यांच्यासोबत श्रीनिवासन यांचं मोलाचं योगदान. राज्यात ॲप आधारित प्रवासी सेवेत विनाकारण फेरी रद्द करणाऱ्याला दंड भरावा लागणार. चालकानं विनाकारण फेरी रद्द केल्यास भाड्याच्या 10% किंवा ₹100 तर प्रवाशाला 5% किंवा ₹50 दंड भरावा लागणार. आयपीएलमध्ये आता प्रत्येक सामन्यांसाठी 2 तासांचा अतिरिक्त वेळ. पावसाच्या शक्यतेमुळे आयपीएलमध्ये नवा नियम लागू. राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्यानंतर वैभव सूर्यवंशी धोनीच्या पाया पडला. वैभवच्या कृतीचं सर्वांकडून कौतुक.